नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर. प्रेक्षक मित्रांनो, आज आपण अशी कहाणी ऐकणार आहोत ज्यात सून राक्षसासारखी आपल्या सासूशी वर्तन करते. मुलगा जेव्हा जॉबला जातो तेव्हा सून राक्षस बनते. पण एके दिवशी मुलाने पाहिलं आपल्या म्हाताऱ्या आईचे वेदनादायक सत्य. मग जे झाले ते पाहून सर्व कुटुंबच थक्क झाले. प्रेक्षक मित्रांनो, ही कहाणी पुणे शहरातील आहे, जिथे राकेशचं जग फार छोटं होतं. त्यात फक्त दोनच लोक सर्वात जास्त महत्त्वाचे होते, त्याची म्हातारी आई कुसुमताई आणि त्याची पत्नी रीमा. राकेश शहरातील एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. नोकरी चांगली होती, पण जबाबदाऱ्या देखील खूप जास्त होत्या. अनेकदा त्याला दुसऱ्या शहरामध्ये कामासाठी जावे लागायचे. अनेक वेळा असे होत असे की तो महिन्यातून 1-2 वेळाच घरी यायचा. पण जेव्हा तो घरी परतायचा त्याला वाटायचे की त्याच्या घरात खूप आनंद आणि प्रेम आहे. जसे राकेशची कार गल्लीत वळाली, दरवाजावर उभी असलेली रीमा त्याला पाहताच हसली. ती लगेच दरवाजा उघडते आणि खूप प्रेमाने त्याचे स्वागत करते. त्याला म्हणते, तुम्ही आलात? मी किती वेळापासून तुमची वाट पाहत होते. ती राकेशची बॅग हातात घेते आणि त्याला आत घेऊन जाते. मग लगेचच स्वयंपाकघरात जाऊन त्याच्यासाठी चहा बनवते. अनेकदा तर ती त्याच्या आवडीचे जेवण आधीच तयार करून ठेवत असायची. हे सगळं पाहून राकेश खूप आनंदी होत होता. त्याला वाटायचे की त्याने आयुष्यात योग्य मुलीशी लग्न केले आहे. रीमा अनेकदा त्याच्या आईजवळ बसून त्यांचे पाय दाबत असे. अनेकदा ती कुसुमताईंना स्वतःच्या हाताने जेवण भरवत असे. जेव्हा राकेश हे सगळं पाहायचा तेव्हा त्याचे मन भरून यायचे. तो हसून म्हणायचा, आई, तू किती भाग्यवान आहेस, तुला इतकी चांगली सून मिळाली आहे. कुसुमताई हलक्या स्मिताने मुलाकडे पाहतात, पण जास्त काही बोलत नाही. त्यांच्या डोळ्यात अनेकदा एक विचित्र शांतता असते, जी राकेशला समजत नाही. त्याला वाटते की कदाचित वयामुळे आई कमी बोलू लागली आहे. काही दिवस घरी राहून जेव्हा राकेश पुन्हा कामासाठी निघतो तेव्हा रीमा पुन्हा त्याच प्रेमळ गोष्टी सांगते. स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवण करा. राकेश तिची काळजी पाहून आनंदी होतो. पण जसेच त्याची गाडी गल्लीतून वळून दिसेनासी होते तसंच घराच्या वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतो. दरवाजा बंद होताच रीमाच्या चेहऱ्यावरील हसू नाहीसं होतं. तिच्या डोळ्यातील गोडवा अचानक कठोर होतो. ती वळून कुसुमताईकडे पाहते आणि तुच्छतेने म्हणते, गेला तुझा मुलगा. कुसुमताई शांतपणे डोके खाली घालत रीमा रागाने म्हणते, आता नाटक बंद कर, लवकर उठ आणि स्वयंपाकघरात जा, सगळी भांडी पडली आहेत. कुसुमताई हळूहळू उठतात. त्यांच्या गुडघ्यांना खूप वेदना असतात, तरीही त्या काही न बोलता कामाला लागतात. त्यांना माहीत असतं की जर त्यांनी थोडेही उत्तर दिले तर रीमाचा राग अजून जास्त वाढेल. काहीच दिवसात घराचे वातावरण पूर्णपणे बदलले. जिथे राकेश समोर रीमा एक आदर्श सून होती, तिथे त्याच्या गेल्यानंतर ती अगदी वेगळी व्यक्ती बनायची. रीमा अनेकदा कुसुमताईंना टोमणे मारायची. तुमच्यामुळेच माझे आयुष्य खराब झाले, ती म्हणते. कुसुमताई फक्त शांतपणे सगळं ऐकत राहतात. हळूहळू रीमाचे वर्तन अधिकच कठोर होत जाते. ती अनेकदा मुद्दाम कुसुमताईंना जेवण उशिरा देते. कधीकधी तर उरलेले कोरडे अन्न त्यांच्या ताटात टाकते. कुसुमताई उपाशी राहतात, पण कुणाला काही सांगत नाही. त्यांना सर्वात जास्त भीती याची असते की त्यांच्यामुळे मुलाचे वैवाहिक जीवन बिघडू नये. एके सकाळी कुसुमताईंची तब्येत खूप जास्त बिघडते. रात्रभर त्यांना ताप होता आणि शरीर खूप अशक्त झालं होतं. सकाळी उठणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. पण तेवढ्यात खोलीचा दरवाजा जोरात उघडला जातो. रीमा रागाने आत आली. अजून झोपली आहेस म्हातारे, ती मोठ्याने म्हणाली. कुसुमताई घाबरून उठू लागल्या. त्यांनी हळूच म्हटले, सुनबाई, अगं रात्रीपासून ताप आहे म्हणून थोडा उशीर झाला. रीमाने त्यांचे बोलणे तोडले. कारणं सांगू नकोस, 5 मिनिटात चहा हवा आहे मला. कुसुमताई हळूहळू स्वयंपाकघरात गेल्या. त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी कसं तरी चहा बनवला आणि कप घेऊन खोलीत आल्या. रीमा सोफ्यावर बसून मोबाईल चालवत होती. कुसुमताईने कप टेबलावर ठेवला. रीमाने चहाचा एक घोट घेतला आणि लगेचच रागाने कप जमिनीवर फेकला. यात साखर कुठे आहे, ती ओरडली. कुसुमताई घाबरल्या. त्यांनी थरथरत्या आवाजाने म्हटले, साखर संपली होती. मी विचार केला थोडा फिक्का चहा.
रीमाचा राग भडकला. ती पटकन उठली आणि काहीही न विचारता कुसुमताई यांच्या गालावर जोरात चापट मारली. चापट इतकी जोरदार होती की कुसुमताईंचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, पण रीमाचा राग शांत झाला नाही. ती म्हणाली, लक्षात ठेव, जर तू राकेशला एक शब्दही सांगितलास तर बरे होणार नाही. कुसुमताई भीतीने थरथर कापू लागल्या. त्यांनी डोके खाली घातले. त्या दिवसानंतर घराचे वातावरण आणखीनच भयानक झाले. रीमा आता उघडपणे त्यांना त्रास देऊ लागली. कधी कामाच्या नावाखाली ओरडायची, कधी विनाकारणच चिडायची. कुसुमताई दिवसभर शांत काम करत असायच्या आणि रात्री आपल्या खोलीत जाऊन देवाकडे प्रार्थना करायच्या. त्यांना फक्त एवढीच आशा होती की एक दिवस सगळं ठीक होईल, पण त्यांना माहीत नव्हतं की परिस्थिती आता आणखी वाईट होणार आहे. एके दुपारी घराच्या आत अचानक जोरदार किंकाळ्यांचा आवाज घुमू लागला. कुसुमताई जमिनीवर पडली होती आणि रीमाच्या हातात एक जाड लाकडी काठी होती. ती रागाने ओरडत होती, आज तर मी तुला धडा शिकवूनच राहणार. आणि त्याच वेळी घराबाहेर दरवाजाजवळ कोणीतरी उभं होतं. तिला अजिबात अंदाजसुद्धा आला नव्हता दरवाजाजवळ कोणीतरी उभा आहे. तो होता राकेश. राकेश आज अचानक घरी परतला होता. कंपनीचं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं होतं. त्याने विचार केला की यावेळी तो न सांगता घरी जाऊन आई आणि रीमाला सरप्राईज देईल. टॅक्सीमधून उतरताना त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. तो कल्पना करत होता की आई त्याला पाहून किती आनंदी होईल आणि रीमा कदाचित धावत येऊन दरवाजा उघडेल. पण आज दरवाजा अर्धवट उघडा होता. राकेशला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही. तो शांतपणे आत आला. तेवढ्यात घराच्या आतून मोठमोठे आवाज ऐकू येऊ लागले. आधी त्याला वाटलं कदाचित टीव्ही चालू असावी, पण काही क्षणात त्याला स्पष्ट ऐकू आलं कोणीतरी रडण्याचा आणि विनवणी करण्याचा आवाज. त्याचे हृदय धडधडू लागलं. तो हळूहळू त्या खोलीकडे गेला जिथून आवाज येत होता. दरवाजा पूर्ण बंद नव्हता, एक छोटीशी फट होती. राकेशने त्या फटीतून आत डोकावलं. आतलं दृश्य पाहून त्याचा श्वास जणू थांबूनच गेला. खोलीच्या मधोमध त्याची आई कुसुमताई जमिनीवर पडलेली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि कपडे अस्ताव्यस्त होते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि तिच्या समोर उभी होती रीमा. तिच्या हातात एक जाड लाकडी काठी होती. रीमा रागाने ओरडत होती, किती वेळा मी विचारलं आहे, कपाटाची किल्ली कुठे ठेवली आहे आणि तो सोन्याचा हार कुठे लपवला आहे. कुसुमताई थरथरत्या आवाजात म्हणाली, सुनबाई मला माहीत नाही, मारू नको. पण रीनाला जणू काही ऐकू येतच नव्हतं. तिने काठी उचलली आणि पूर्ण ताकदीने कुसुमताईच्या पाठीवर मारली. कुसुमताई वेदनेने किंचाळली. राकेशच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या पत्नीला तो सर्वात चांगली व्यक्ती समजत होता, आज तीच त्याच्या आईला निर्दयीपणे मारत होती. रीमा पुन्हा ओरडली, जोपर्यंत तू जिवंत आहेस हे घर माझ्या नावावर होणार नाही. लवकर सांग, नाहीतर आज इथेच संपवते तुला. कुसुमताई रडत म्हणाल्या, अगं पोरी, देवासाठी सोड मला. पण रीमाने पुन्हा काठी उचलली. तेवढ्यात राकेशचा संयम सुटला. त्याने रागाने आपली बॅग जोरात जमिनीवर फेकली. आवाज संपूर्ण घरात घुमला. रीमाचा हात हवेतच थांबला. ती हळूहळू मागे वळली. दरवाजावर राकेश उभा होता. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. रीमाचा चेहरा पांढरा पडला. तिच्या हातातून काठी सुटून जमिनीवर पडली. काही क्षण खोलीत पूर्ण शांतता होती. रीमा अडखळत म्हणाली, राकेश, तू तर पुढच्या आठवड्यात येणार होतास ना? राकेश काही बोलला नाही. तो वेगाने आपल्या आईकडे गेला. कुसुमताईने जसं मुलाला पाहिलं तसं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने कमकुवत हाताने राकेशचा हात धरला. राकेश गुडघ्यावर बसला. त्याने पाहिलं की आईच्या पाठीवर आणि हातांवर निळे डाग पडले होते. त्याचं हृदय तुटलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, हे सगळं काय आहे? कुसुमताई काही बोलली नाही, फक्त रडत राहिली. राजेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूच म्हणाला, आई, मला माफ कर. मला अजिबात समजलं नाही की इथे काय चाललं होतं. तिकडे रीमा घाईघाईने आपले अश्रू पुसू लागली. ती अचानक रडण्याचे नाटक करू लागली आणि म्हणाली, राकेश, तू चुकीचं समजत आहेस. आई अचानक पडल्या होत्या. मी तर फक्त त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत होते. राकेश हळूहळू उभा राहिला. त्याने रीमाकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं, फक्त द्वेष होता. रीमा पुन्हा म्हणाली, मी खरं सांगते आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव.
राकेश काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला. मग अचानक त्याचा हात वर गेला आणि पुढच्या क्षणात एक जोरदार चापट रीमाच्या गालावर बसली. पुढच्या क्षणी एक जोरदार चापट रीनाच्या गालावर पडली. रीना डगमगत मागे पडली. खोलीत शांतता पसरली. राकेश रागाने म्हणाला, एक शब्दही बोलू नकोस. त्याचा आवाज इतका कठोर होता की रीमा घाबरली. राकेश म्हणाला, मी सगळं काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि तू आता जे बोलत होतीस तेही मी ऐकलं आहे. रीमाचा चेहरा उतरला. राकेशने मोबाईल काढला. रीमा घाबरून म्हणाली, तू काय करत आहेस? राकेश शांत पण कडक आवाजात म्हणाला, मी पोलिसांना फोन करत आहे. रीमाला विश्वास बसत नव्हता. ती लगेचच उठून राकेशच्या पायांवर पडली. माझ्याकडून चूक झाली, ती रडत म्हणाली. पण यावेळी राकेशचं मन पिघळलं नाही. त्याने फोन लावला आणि पोलिसांना घरी बोलावलं. थोड्याच वेळात परिसरातील लोकही बाहेर जमू लागले. राकेशने दरवाजा उघडला. लोक आत आले तेव्हा कुसुमताईंची अवस्था पाहून सगळेच थक्क झाले. एक शेजारीण म्हणाली, अरे देवा, तुम्ही यांची ही काय अवस्था केली आहे? रीमा डोकं खाली घालून उभी होती. काही वेळाने पोलिसांची गाडी घराबाहेर येऊन थांबली. 2 पोलीस कर्मचारी आत आले. राकेशने त्यांना सगळी गोष्ट सांगितली. पोलिसांनी रीमाकडे पाहिलं. तुमच्या विरुद्ध आम्हाला तक्रार मिळाली आहे, एका अधिकाऱ्याने सांगितलं. रीमा घाबरली. पण अजून खरं वादळ यायचं बाकी होतं आणि पुढच्या क्षणी पोलिसांनी रीमाकडे जात म्हटलं, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. पोलीस अधिकाऱ्याचं हे ऐकताच रीमाचा चेहऱ्याचा रंगच उडाला. आत्तापर्यंत ती आशा करत होती की कदाचित राकेशचं मन वितळेल आणि सगळं काही इथेच संपेल. पण आता तिला कळलं होतं की गोष्ट खूप पुढे गेली आहे. रीमा घाबरून म्हणाली, नाही साहेब, तुम्ही चुकीचं समजत आहात. असं काहीच नाही. ही सगळी गैरसमज आहे. पण पोलीस अधिकाऱ्याने कडक आवाजात सांगितलं, आम्हाला सगळं कळालं आहे. तक्रारही नोंदवली गेली आहे आणि इथे उपस्थित लोकांनी सगळं पाहिलं आहे. परिसरातील लोक शांत उभे राहून हे सगळं पाहत होते. अनेक महिलांच्या डोळ्यात राग होता. एक शेजारीण म्हणाली, साहेब, आम्ही तर नेहमीच असं समजत होतो की कुसुमताई आजारी असतात म्हणून बाहेर येत नाही. पण आज खरं समोर आलं. दुसरी बाई म्हणाली, इतक्या साध्या बाईवर हात उचलताना हिला अजिबात लाज वाटली नाही का? रीमा आता पूर्णपणे घाबरली होती. ती पटकन राकेशकडे आली आणि त्याच्यासमोर हात जोडून उभी राहिली. राकेश, प्लीज पोलिसांना थांबव, ती रडत म्हणाली. राकेशने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता कोणतीही भावना नव्हती. तो हळूच म्हणाला, जेव्हा माझी आई रडत होती तेव्हा तुला अजिबात दया आली नाही. आज तुला दया हवी आहे? रीमा काही बोलू शकली नाही. पोलीस अधिकारी पुढे आला आणि म्हणाला, मॅडम, आम्हाला मजबूर करू नका. शांतपणे आमच्यासोबत चला. एवढं म्हणत महिला कॉन्स्टेबलने रीमाचं मनगट पकडलं. रीमा अचानक ओरडू लागली, सोडा मला, मी काही केलेलं नाही. ती मोठ्याने ओरडू लागली. पण आता कोणालाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. जेव्हा महिला कॉन्स्टेबलने तिच्या हातात हातकडी घातली तेव्हा संपूर्ण परिसर शांत झाला. रीमाचा चेहरा रागाने भरला. आता तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता तर राग होता. तिने अचानक राकेशकडे पाहिलं आणि ओरडत म्हणाली, तू तुझ्या बायकोला पोलिसांच्या हवाली केलंस. लक्षात ठेव, तू कधीच आनंदी राहणार नाहीस. राकेश शांत उभा राहिला. रीमा पुन्हा म्हणाली, एक दिवस तुला पश्चाताप करावा लागेल. तू माझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात केला आहेस. परिसरातील लोक तिचं बोलणं ऐकून थक्क झाले. एक वृद्ध माणूस म्हणाला, अरे, अजूनही स्वतःची चूक मान्य करत नाही. पोलिसांनी रीमाला पकडून बाहेर नेण्यास सुरुवात केली. जशी ती दरवाजा बाहेर आली तिची नजर कुसुमताईंकडे गेली. कुसुमताई सोफ्यावर बसल्या होत्या आणि राकेश त्यांना आधार देत होता. रीमा काही क्षण त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली. मग ती रागाने म्हणाली, तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे. कुसुमताई यांनी पहिल्यांदाच तिच्याकडे सरळ पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती. त्या हळूच म्हणाल्या, बाळा, माणूस जसं पेरतो ना तसंच उगवतो. रीमा काही बोलली नाही. पोलीस तिला जीपकडे घेऊन गेले. जेव्हा तिला जीपमध्ये बसवलं गेलं ती पुन्हा ओरडू लागली, राकेश, मला इथून बाहेर काढ, ती ओरडत होती. पण राकेशने आपली नजर वळवली. काही क्षणातच पोलिसांची गाडी तिथून निघून गेली. परिसरातून हळूहळू शांतता पसरली. लोक एक एक करून आपापल्या घरी परत जाऊ लागले. घरात आता फक्त राकेश आणि त्याची आईच उरले होते.
राकेश आपल्या आईजवळ बसला. कुसुमताई खूप अशक्त दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. राकेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, आई मला माफ कर. कुसुमताईने त्याच्याकडे पाहिलं. त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा तू का माफी मागतो आहेस? राकेश म्हणाला, मी इतका मोठा आंधळा कसा झालो की मला काहीच दिसलं नाही. कुसुमताई हलकंसं हसल्या. कधी कधी माणूस विश्वासातच फसतो, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. राकेश काही वेळ शांत बसून राहिला. मग त्याने ठरवलं की आता तो आपल्या आईला कधीच एकटं सोडणार नाही. त्याने त्याच वेळी आपल्या ऑफिसमध्ये फोन केला आणि बदलीबद्दल बोलण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम होतं आपल्या आईला पुन्हा आनंदी पाहणं. पण त्याला हे माहीत नव्हतं की पुढची वाट अजून सोपी नव्हती, कारण गोष्टीचं खरं वळण अजून बाकी होतं. आणि काही महिन्यांनी न्यायालयात त्या दिवशी सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीवर खेळल्या होत्या. तो व्यक्ती होता राकेश. कोर्टरूममध्ये एक विचित्र शांतता होती. समोर न्यायाधीश आपल्या खुर्चीवर बसले होते आणि दोन्ही बाजूंना वकील उभे होते. मागच्या खुर्च्यांवर काही शेजारचे लोकही बसले होते, जे या प्रकरणाचे साक्षीदार होते. राकेश आपल्या आई कुसुमताईंसोबत उभा होता. कुसुमताई अजूनही अशक्तच होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जखमांचे हलके निशाणही होते, पण आज त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. थोड्या अंतरावर रीमा देखील उभी होती. आधीसारखा अहंकार आता तिच्या चेहऱ्यावर नव्हता. जेलमध्ये काही महिने जणू तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला बदलून गेले होते. तिचा चेहरा थकलेला दिसत होता आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे स्पष्ट आली होती. न्यायाधीशांनी फाईल पाहत विचारलं, सर्व साक्षीदार उपस्थित आहेत का? सरकारी वकिलांनी मान हलवून म्हटलं, होय. त्यानंतर साक्ष देण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्वप्रथम राकेशला साक्षीसाठी बोलवलं गेलं. राकेश पुढे आला आणि त्याने संपूर्ण सत्य न्यायालयासमोर मांडलं. त्याने सांगितलं की तो अचानक घरी परतला होता आणि आपल्या पत्नीला स्वतःच्या आईवर काठीने हल्ला करताना त्याने पाहिलं होतं. त्याचा आवाज अनेकदा दाटून आला, पण त्याने स्वतःला सावरत सगळं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर शेजारच्या 2 महिलांनी साक्षी दिली. त्यांनी सांगितलं की त्या दिवशी त्यांनी कुसुमताईंची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. मग डॉक्टरांचा अहवालसुद्धा न्यायालयात सादर करण्यात आला. अहवालात स्पष्ट लिहिलं होतं की कुसुमताईंच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांचे निशाण होते आणि या जखमा पडण्यामुळे नव्हे तर मारहाणीमुळे झाल्या होत्या. हे ऐकताच न्यायालयात खळबळ उडाली. रीमा शांत उभी होती. आता तिच्याकडे काही बोलण्यासारखं उरलंच नाही. काही वेळानंतर न्यायाधीशांनी निर्णय देण्यासाठी फाईल बंद केली. संपूर्ण खोलीत गडद शांतता पसरली. न्यायाधीशांनी गंभीर आवाजात म्हटलं, न्यायालयासमोर असलेल्या पुराव्यांवर आणि साक्षीदारांच्या आधारे हे सिद्ध होतं की आरोपी रीमा हिने आपल्या सासूशी अमानुष वर्तन केलं आणि त्यांच्यावर शारीरिक हल्लासुद्धा केला. रीमा डोकं खाली घालून उभी राहिली. न्यायाधीश पुढे म्हणाले, म्हणून न्यायालय आरोपीला 6 महिन्यांची शिक्षा सुनावत आहे. हे ऐकताच कोर्टरूममध्ये हलकी कुजबूज सुरू झाली. रीमाने एका क्षणासाठी राकेशकडे पाहिलं, पण राकेशच्या डोळ्यात आता कोणतीही मृदुता नव्हती. थोड्याच वेळात पोलिसांनी तिला परत तुरुंगात नेलं. त्या दिवसानंतर रीमाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तुरुंगात तिला तेच सगळं सहन करावं लागलं जे तिने कधी आपल्या सासूसोबत केलं होतं. तिथलं जेवण साधं आणि कडक होतं आणि कामही खूप करावं लागायचं. हळूहळू तिला समजू लागलं की इतरांना दुःख देण्याचा अर्थ काय असतो, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 6 महिन्यानंतर जेव्हा रीमा तुरुंगातून बाहेर आली तेव्हा तिचं जग पूर्णपणे बदललं होतं. राकेशने तिच्याशी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला होता. ती आपल्या माहेरी गेली, पण तिथेही कुणी तिला स्वीकारण्यास तयार नव्हतं. समाज तिची ओळख आता एका क्रूर सून म्हणून करत होतं. लोक तिच्यापासून दूर राहू लागले. हळूहळू ती पूर्णपणे एकटी पडली. दुसरीकडे राकेशचं आयुष्य देखील बदललं होतं. त्याने आपल्या नोकरीची बदली आपल्या शहरात करून घेतली होती, जेणेकरून तो आपल्या आईसोबत राहू शकेल. आता प्रत्येक सकाळी तो स्वतः उठून आपल्या आईसाठी चहा बनवत असायचा. तो त्यांच्यासोबत बसून गप्पा मारत असे आणि त्यांची विचारपूस करत असे.
आता कुसुमताईंच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परत येऊ लागलं होतं. घरात आता भीती आणि किंकाळ्यांचा आवाज नसून शांतता आणि समाधान होतं. अनेकदा संध्याकाळी दोघे अंगणात बसून जुन्या दिवसांच्या गप्पा मारत राकेश अनेकदा विचार करत असे की जर तो त्या दिवशी अचानक घरी आला नसता तर त्याला कधीच सत्य कळालं नसतं. एके दिवशी त्याने आईला सांगितलं, आई देवाचे आभार की सत्य समोर आलं. कुसुमताई हळूच म्हणाल्या, बाळा, देव उशिरा न्याय देतो पण देतो नक्की. राकेश हसला. त्या घरात खूप काही बदललं होतं, पण एक गोष्ट कायमची लक्षात राहिली होती. जो माणूस आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करतो तो कधीच सुखी राहू शकत नाही, कारण काळ नेहमी माणसाला त्याच्या कर्माचे फळ नक्की देतो. प्रेक्षक मित्रांनो, या कथेतून हीच शिकवण मिळते की घरातील वडीलधारी लोक ओझे नसतात, तेच घराची खरी पायाभरणी असतात. जो माणूस आपला स्वार्थ आणि लोभामुळे आंधळा होऊन त्यांचा अपमान करतो तो काही काळासाठी जिंकताना दिसला तरी शेवटी त्याचा अहंकार नक्की तुटतो. माणसाचे कर्मच त्याचे खरे भविष्य ठरवतात. जो सन्मान देतो त्याला सन्मान मिळतो आणि जो दुःख देतो त्याला एक दिवस तेच दुःख परत नक्की मिळतं. पण आता तुम्ही सांगा, जर राकेश त्या दिवशी अचानक घरी आला नसता तर कुसुमताईंचे सत्य कधी समोर आले असते का? आणि रीमाला तिच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळायला हवी होती का? की तिला अजून एक संधी द्यायला हवी होती? तुमच्या मते या कथेत सर्वात मोठी चूक कोणाची होती? रीमाची की राकेशची की मग कुसुमताईंच्या शांततेची? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.